नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर काल आपण बघितलं तर चला एक कोलगेट स्माइल सगळ्यांसाठी, एक ताईसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी। असंच जगा, आनंदी जगा, आपोआपच आनंदाचा जीवनाचा आनंद आपल्याला घ्यायला येतो। तर काल 2-3 हजार लोकांनी बघितली की संपत शनिवारची कहाणी, पण बऱ्याच लोकांच्या कमेंट पण होत्या की ताई आम्हाला आदित्य रानूबाईची पण कहाणी ऐकायची आहे। तर व्हिडिओ किती चालतो किंवा किती नाही, पण जे माझ्यासाठी आहे 2-3 हजार तेच 2-3 लाखासारखे आहेत माझ्यासाठी। आणि त्यांच्या इच्छेसाठी कारण काही नंतर ताईंचं आलं की मी काल तांदूळ हातात घ्या सांगितलं आणि नंतर त्या तांदळाचं काय करायचं हे विचारण्यासाठी मला नंतर कमेंट आल्या की ताई तू कहाणी वाचताना तांदूळ हातात घे सांगितलंस, पण त्याचा नंतर काय करायचं ह्याच्या सुद्धा मला तुम्ही व्हॉट्सअपला कमेंट करून विचारल्या। मग अशा लोकांसाठी, अशा सात्विक लोकांसाठी किंवा धार्मिक लोकांसाठी पुढं कहाणी सांगणं किंवा काही छोट्या मुलींना सुद्धा की ताई आवडली आम्हाला मावशी कहाणी, तर आम्हाला सांग, आम्हाला माहीत नाहीये। तर त्यासाठी आज मी परत घेऊन आली आहे तुमच्यासाठी की श्रावणी शनिवारी आदित्य रानूबाईचं व्रत केलं जातं, म्हणजे सूर्याची उपासना केली जाते आणि त्याची कहाणी कशी वाचायची असते किंवा त्याची पूजा कशी करायची असते हे तुम्हाला या सगळ्यातनं माहिती पडेल। तर चला चालू करूया आपण आदित्य रानूबाईची कहाणी। जर कहाणी तुम्ही तुमच्या काही संकल्पासाठी वाचत असाल तर हातात थोडेसे तांदूळ घ्या आणि कहाणी संपल्यावर ते तांदूळ तुमच्या देवावरती अर्पण करा, देवघरामध्ये देवावरती अर्पण करा, तुळशीला घाला, कशालाही तुम्ही घालू शकता ते तांदूळ। तर चला, कहाणी आहे आदित्य रानूबाईची। ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, एक ब्राह्मण होते, तो नित्य समिधा, फुले, दुर्वा आणायला रानात जात असे। तिथे नागकन्या, देवकन्या राहत असत। काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा, तुला रे कशाला वसा हवाय, उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, नाही उतत नाही मातत, घेतला वसा नाही टाकत। तेव्हा त्या म्हणाला, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी म्हणजे पहिल्या रविवारी मुकाट्याने उठावं, सची वस्त्रसहित म्हणजे सोवळं नेसावं, स्नान करावं, अधोगत पाणी आणावं, विड्याच्या नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेखांचं मंडल काढावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यात 6 गाठी घालाव्या, नागफुलं व्हावी, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशांगाचा धूप, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमीला पूर्ण करावं। संपूर्णाला काय करावं, गुळाच्या पोळ्या कराव्या, बोटव्याची खीर करावी, लोणकडनं तूप मेहून जेऊ घालावं, तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणाने केला, त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावून धाडलं। ब्राह्मण जाते वेळी भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमची मुलगी आमच्या इथे द्या, आमची मुलगी गरीबाची, तुमच्या घरी कशाला हवी, दासी कराल बटकी कराल। राणी म्हणाली, नाही, दासी करत नाही, बटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची पत्नी करू। मार्गशीर्षाचा महिना आला, ब्राह्मणाने लगीन करून दिलं, मुली दिल्या, एक राजाला दिली, एक प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला, राजाच्या घरी गेला, लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले, बाबा गुळ खा, पाणी प्या, गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक, तुमची कहाणी ऐकायला मला नाही वेळ, राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल, असं लेकीने उत्तर दिलं। तोच त्याच्या मनात राग आला, तो तिथून निघून गेला, प्रधानाच्या घरी गेला, तिथं पाहिलं आपला बाप आला म्हणून त्याला बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं, बाबा गुळ खा, पाणी प्या। बाबा म्हणाले, गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक, तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू। घरात गेली, उतरंडीला 6 मोती आणले, 3 आपल्या हाती घेतले, 3 बापाच्या हाती दिले, त्याने मनोभावे कहाणी सांगितली, लेकीने चित्तभावे ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोने विचारले, मुलींचा समाचार कसा आहे, जिने कहाणी ऐकली ती नाही ऐकली, तिने दारिद्र्यानं पिडली आहे, दुःखानं व्यापली आहे, राजा मुलखावर निघून गेला आहे, जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे। इकडे जी दारिद्री झाली आहे तिने आपल्या लेकास सांगितले, मावशीच्या
मावशीकडे घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगाग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे, फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे असं सांगा. परदासराने घेऊन या, म्हणजे दासींना पाठवून घेऊन या. त्या घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, हिऱ्या मोत्यांनी भरला. बाबा कोठे ठेवू नकोस, विसरू नकोस, घरी जतन करून घेऊन जा. वाटेने आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायणाने माळ्याचे रूप घेऊन आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? देवानं दिलं, कर्मानं नेलं. कर्माचे फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगाग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्यांना घरी नेऊन नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ गहू घातलं, काठी पोखरून दिली, मोहरांनी भरून दिली. बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण आले, गुरख्याच्या रुपयानं आले, हातची काठी काढून घेतली. मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट आईला सांगितली. दैवानं दिले पण कर्मानं नेले असं मुलानं आईला सांगितलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखा प्रधानाने राणीला घरी नेऊन राणीच्या घरी घेऊन गेला. नाहू माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातला, नारळ फुकरून सोना मोहरांनी भरून दिला. कोठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडून घरी पडला. आईने घरी गेल्यावर विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आईनं मावशीनं दिलं होतं पण देवानं नेलं, सर्व बुडालं. चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाने राणीने घरी नेऊन नवमखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जीव खाऊ घातलं, दह्याची शिदोरी होनमोरांनी घालून दिली, बरोबर दिली. सूर्यनारायणाने घारीच्या रूपानं हातातली शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीनं काय दिले? तर त्यानं सांगितलं, मावशीनं दिले, कर्मानं दिले, नेले, देवानं नेले. पाचव्या आदित्यवारी आपण स्वतः उठली. तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणींनी तिलाही नेले, घरी नेले, नवमखू घातली, पातळ नेसायला दिले. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय ग वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अग चांडाळणी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला हे दारिद्र्य आले आहे. राजाच्या राणीने विचारले, ह्याला उपाय काय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाचे भाग्य चमकले. राजाने बोलावणे धाडले. मावशी मावशी, तुला छत्र आली, चांबर आली, पाईक आले. आता पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठली. बाहेर जाऊन दाराशी बघताच तो राजा बोलावू लागला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींनी बहिणींनी आहेर केला. वाटेने जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढले, मुलाला वाढले. आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. वाटेने एक मोळीविक्या जात होता. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळणार, माझं पोट भरलं पाहिजे असे सांगून तो राणीकडे आला. तशी 6 मोते त्याच्या हाती दिले, 3 मोते स्वतःच्या हाती घेतले. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याच्या लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्यानं एवढं फळ मिळतं तर वसा घेतल्यानं काय फळ मिळेल? काय वसा आहे ते मला सांगा. तेव्हा राणी म्हणाली, तुला रे कशाला वसा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढले, मुलांना वाढले, आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारे पिटारे दंडोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोती घेतले, 3 त्याच्या हाती दिले, 3 आपल्या हाती घेतले आणि राणीने कहाणी मनोभावे सांगितली. त्याने ती चित्तभावे ऐकली. माळाच्या माळात पीक पिकू लागले, विहिरीला पाणी आले. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्यानं एवढं फळ मिळतं, मग वसा घेतल्यानं काय फळ मिळेल? काय वसा आहे ते मला सांग. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढले, मुलांना वाढले, आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली.
करारे हकारा पिटारे डंगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, एक म्हातारी आहे, तिचा मुलगा वनात गेला आहे. एका डोहात बुडाला होता, त्याने सर्पानं खाल्ला, त्यामुळे ती चिंताग्रस्त बसली आहे. तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलासाठी रडत आहे, बरं येते. मग राणीकडे आली. राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिने चित्तभावे ऐकली. तिच्या मुलगा वनात गेला होता, तो डोहात बुडाला होता, सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्यानं हे फळ मिळतं, मग वसा घेतल्यानं काय फळ मिळेल, कसा वसा करायचा तो मला सांगा. तर मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाने वाढले, मुलांना वाढले, आपले पान वाढून घेतले. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारा पिटारे डंडोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, काना डोळा मासाचा गोळा, हातपाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यावर बसला आहे. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले. पालथा होता, तो उलथा केला. 6 मोत्याचे दाणे घेतले, 3 त्याच्या वेंबीवर ठेवले, 3 मोती आपल्या हातात घेतले. राणीने मनोभावे कथा सांगितली. ती त्याने ऐकली. हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला कहाणी ऐकल्याने हे फळ मिळतं, वसा घेतल्याने काय फळ मिळेल ते मला सांगा. राणीने त्याला वसा दिला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. सूर्यनारायणाला जेवायला 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ्यात पाणी तापवले. षड्रास पक्वान्न जेवण केले. सूर्यनारायणास जेवायला बसवले. त्यांना पाहिले. घासास केस लागला. ते म्हणाले अगं कोण पापिनीचा हा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळ चवाळ डोईला केस, वळचणीला काडी, डाव्या खांद्यावर रेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीने सूर्यनारायणाचा कोप झाला होता, असा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विक्याला, राजाला, राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना डोळा मासाचा गोळा, जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 5 उत्तराची कहाणी ही सुफळ संपूर्ण. तर बघा सूर्यनारायणाला जेव्हा मी सगळ्यांनी आपले ज्यांनी जर कोणी कालच्यासारखं मनोभावे ऐकली असेल तर आपले तांदूळ आपल्या देवावर अर्पण करा, नाही तर तुळशीमध्ये ठेवा. तर आपला धर्म किंवा सूर्यनारायण हे किती पवित्र आहेत किंवा हे ग्रहांचे राजा आहेत, हे जे मी कायम तुम्हाला ग्रहांबद्दल सांगत असते. तर बघा की हे पूर्वीपासून चालत आले. आता ही कहाणी आहे, सत्य आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला काही पुरती माहिती नाहीये. पण मी माझ्या आजी सासूबाईंपासून बघत आलेली आहे सूर्यनारायणाचं व्रत करणं. माझ्या आजी सासूबाई रविवारच्या लवकर उठायच्या, कुणाशी बोलायच्या नाहीत, सवळं नेसायच्या, नागवेलीच्या पानावर ते सगळं काढायच्या, त्याच्यानंतर त्याची पूजा अर्चा व्हायची, त्याच्यानंतर आम्हाला कहाणी ऐकायला बसवायच्या, आम्ही कहाणी ऐकायचो आणि त्याच्यानंतर घरामध्ये चहा पाणी काय असेल ते व्हायचं. म्हणजे हे पूर्वी परंपरापासून चालत आलेली जी काही व्रतवैकल्य आहेत ही आपण नक्की केली पाहिजेत. आणि धावत्या पळत्या युगात जर आपल्याला काही करायला नाही झालं तर मनोभावे नमस्कार करून कमीत कमी कहाणी वाचावी किंवा ऐकावी. श्रावणातल्या कधीच म्हणजे आयुष्यात कधीही बाईनं वळचणी खाली बसून किंवा उंबऱ्यावर बसून केस विंचरू नाहीत. तिन्हीसांच्या वेळी केस विंचरू नाहीत. केस ताटात येणं ह्याच्यावर सूर्यनारायणाचा कोप होतो आणि दारिद्र्य आपल्या पाठी लागतं, हे या कहाणीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे वडिलांचा अपमान, सूर्य स्वतः काय आहेत, स्वतः आपले पिता आहेत, ग्रहांचे पिता आहेत, पिताचं स्थान आहे. तर पित्याचा सुद्धा म्हणजे वडिलांचा सुद्धा कधी अपमान करू नये, हेही या कहाणीतनं तुम्हाला शिकायला मिळालं. म्हणजे नवीन मुलांना जर बाकी काही कळलं नसेल तर हे नक्की शिका की आपल्या वडिलांचा अपमान करू नका. सूर्य उगवायच्या आधी उठा आणि सूर्याला पाणी घाला. शक्य असेल त्यांनी, जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी कमीत कमी रविवारी मीठ खाऊ नका. बिनमिठाचे रविवार तुम्ही जर केलेत नुसते फळ आणि दूध घेऊन तर सरकारी नोकरीमध्ये लवकरात लवकर तुमची कामं होतील. एवढी सूर्यनारायणाची पुण्याई आहे. सूर्य पाठीशी असेल बळकट तरच सरकारी नोकरी लागू शकते आणि तरच आपल्याला सुख समाधान शांती लागू शकते. आपले आई वडील खुश असतील तरच आपण खुश राहू शकतो, नाहीतर आयुष्यात आपल्याला काहीही मिळू शकत नाही. सगळ्यात मोठे आशीर्वाद आहेत ते आई वडिलांचे आणि ग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र यांचे. तर हे सगळं स्वतःला घ्या, या पुण्याच्या मार्गात शिरा, ना की कोणत्या वाईट कर्माच्या मार्गात शिरा. तर याच वेळी आपल्याला आपला धर्म पण राखला जाईल किंवा आपल्या मुलांनाही आपल्या चांगले संस्कार देता येतील. तर ही जी श्रावणातली व्रत, वैकल्य, कहाण्या, हे जे सगळं आहे ते करा. कहाण्या रोजच्या रोज वाचा, 5 मिनिटं स्वतःसाठी द्या.
नसेल त्यात तर थोडासा काम करताना मोबाईल तरी लावा, मुलांना तरी कहाण्या ऐकू दे, तुमच्या पण कानावर थोडंसं चांगलं जाऊ दे. मी कोणत्याही उपायाचा तापायाचा विचार न करता श्रावणातल्या सगळ्या वाऱ्याच्या कहाण्या सांगणार आहे. तर जरूर सगळ्यांनी त्या कहाणीचं हे करा, ऐका, कहाणी ऐका, बाकी काही नाही. चला, आजचा व्हिडिओ इथेच पास करते. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.